हृदयस्पर्शी हरिश्चंद्राची यशोगाथा या पुस्तकाबद्दल आपण चर्चा करत आहोत. त्यावेळेस काय व्हायचं, तो पाला तर खूप ढिग थंडी खूप असायची, अंगावर काही स्वेटर काही नव्हते, आम्ही पाहिली नाही कधी. तर मी लहान असो तर त्या ढिगाऱ्यामध्ये जाऊन लपायचो, थंडी वाटू नये म्हणून आतमध्ये. आणि पाचोळ्यामध्ये हो, पालापाचोळ्यामध्ये पाला अंगावर घ्यायचं, मग साप उब मिळायची. मला तेव्हा कधी भीती वाटे नाही की साप असेल, विंचू असेल, म्हणजे निरागस अगदी. तर ते दिवस आठवले, मी म्हणतो फक्त थंडी वाजली नाही पाहिजे बस हा उद्देश, आणि कोणी येऊ नये झाडाखाली. तर मी एवढं निराश होतो. मला आज जे जेव्हा दिवस आठवतात तेव्हा वाटतं काय प्रसंग होते ते. आज आपण रात्री प्रवास लवकर करत नाही की काहीतरी आजूबाजूला असेल, आणि त्यावेळेस आम्ही ते बघतोय. तर ते मला दिवस आठवत नाही, वाटतं की बाबा. आणि ते मोह यायचे मोठे मोठे, आणि ते टोपलं आणायचं, काही वाळवायचे, काही शिजवायचे भाऊ, आणि ते शिजवलेले मोह खायचे, आणि त्याच्यावर आम्ही जीवन जगलेलो आहोत. हा इंटरेस्टेड भाग आहे. अगदी अगदी अगदी. सकारात्मक विचारसरणी पाहिजे, निगेटिव्ह नकोच. मैं कर सकता हूँ, मी केलंच पाहिजे. तरुणांमध्ये आता सकारात्मक दृष्टिकोनच पाहिजेच. मी करू शकतो, नाही म्हणत नाही, काहीही करा, मिळेल ते काम करा. कारण मिळेल ते काम जर तुम्ही केलं, त्या कामातून परत पायऱ्या पायऱ्या भेटतात. तुम्ही करतच नाही, ठीक आहे, कोणते काम असू द्या, हरकत नाही, पण एक पायरी चढली लगेच दुसरा मार्ग सापडतो. त्या पायरीवर चढा, तिथं गेली पुढची पायरी तुम्हाला 100% सापडतेच. अगदी 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 अगदी. पण पायरी चढा. पोरं काय करतात, त्या पायरीकडे जातच नाही. मी MSc झालेलो आहे, मला ही नोकरी नाही करायची. अरे खरं बाबा, मी हॉटेलमध्ये पण काम केलेलं आहे, वेटरशिप काही दिवस. पण इथून आम्ही निघालो ना बाहेर, जसा प्रसंग असेल त्या प्रसंगावर आम्ही मात केलेली आहे ना, तर शिकायला भेटतं ना, पुढे चला. तर अशा पद्धतीने ही वाटचाल आहे, आणि म्हणून इथपर्यंत आपण पोहोचलोय. आणि तुमच्यासारखे एक पत्रकार व्यक्ती माझ्यापर्यंत पोहोचतात, आणि मी स्वतः असं म्हणजे लायबल आहे किंवा नाही मला माहीत नाही. आणि पुस्तक लिहिलं हे प्रेरणादायीच आहे. मला शासनाने आदर्श पुरस्कार दिला, खरोखर त्याच्यावर मला खूप अभिमानच आहे. आणि विशेष म्हणजे अनेक संस्थांनी अनेक पुरस्कार दिलेत त्यानंतर, एक काम बघून, सर्व गोष्टी अभ्यासल्यानंतर. आणि मी ते आनंदाने स्वीकारलं पण, आणि मग तिथून अजून परत तसं वागायचं आपण असं करत गेलोय, आणि मग सर्व गोष्टी येत गेल्या, घडत गेल्या, आणि आज या स्टेज पर्यंत पोहोचलोय. आपण कायझेन इंडिया न्यूज चॅनलला प्रदीर्घ असं संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद. निश्चितच आपला आभारी आहे. आणि खरोखरच आभारी यासाठी आहे की या आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही मुलाखत आमच्या सर्व तरुण पिढीपर्यंत जाईल. त्यांनी त्या गोष्टीचा आदर्श घ्यावा. आणि माझ्या शिक्षक बांधवांनी पण म्हणेन की आपण सुद्धा त्याच पात्रतेचे आहात. फक्त तुम्ही सिद्ध करायचं, तुम्ही आहातच, फक्त सिद्ध करायला पाहिजे. आणि तुम्ही त्या पद्धतीने पुढे आलात तर निश्चितच तुम्ही आज माझ्यासारखे घडू शकता. आणि आज पत्रकार लोक सुद्धा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचून तुमची मुलाखत घेऊ शकतात. फक्त स्वतःला चांगलं छानपैकी प्रेझेंट करा. आणि आम्ही जिल्हा परिषदेचे शिक्षक आहोत, जिल्हा अभिमान आहे, आणि आम्ही ते काम करतो आहे आणि करत राहू. निश्चित अजून आगामी पुस्तकं माझ्याकडे हातामध्ये आहेत, त्याही चांगल्या बुक्स आहेत, थोर व्यक्तींविषयी आहेत, आरोग्यविषयक आहेत, त्याही लवकरच प्रकाशित करण्याच्या मार्गावर. आणि हे पुस्तक माझी आहे, हृदयस्पर्शी हरिश्चंद्र यशोगाथा, ही सुंदर असं ग्रंथरूपी पुस्तक येत्या 15 दिवसामध्ये एक प्रकाशन सोहळा करून वाचकांच्या हातामध्ये जाईल. आणि जे जे वाचेल ना, तर खात्री आहे, गॅरंटी आहे की त्यांच्यामध्ये ते जागृतपणा निर्माण होईल. यस, मी हे करू शकतो. त्यावेळेस रूम मध्ये काही नव्हतं, काय करावं प्रश्नचिन्ह निर्माण झाला माझ्यासमोर. आणि सहज त्यावेळेस नाही का 50-60 पैशाची ज्वारी आणली होती. आत पाव ज्वारी आणली, तर त्या ज्वारीच्या पिसाला पैसे नव्हते.
आता हा. काय करावं, तर मी त्या घुगऱ्या केल्या. घुगऱ्या म्हणतात म्हणजे पाण्यामध्ये उकळायच्या. हा. उकळायच्या आणि तेव्हा मसाले काही नव्हतं, मीठ टाकलं होतं. मीठ पण जास्त झालं हम्म, हम्म. आणि त्यावेळेस जेव्हा मी त्या उकळून खाल्ल्यात ना, तर खारट पण लागायच्या. हा. पण त्या सांगतो 3 दिवस त्याच खाल्ल्या होत्या मी. 3 दिवस. तर अशा कठीण परिस्थितीवर आपण दिवस काढतोय, पण शिक्षणाची आस नाही सोडली. हा जो शिक प्रसंग सांगितला तो कोणत्या वर्षीचा होता? कॉलेजचं मी कोणतं वर्ष होतं? BSc सेकंड इयरला असेल. बरं. म्हणजे BSc सेकंड इयर करत असताना हा प्रसंग आहे म्हणजे तेव्हाचा. अशाही मला सांगायचा हाच उद्देश आहे, की परिस्थिती कितीही कठीण असू द्या, तिचा मार्ग भाऊ न निघतो. करता हां, शिकलं पाहिजे. उगीचच पोट भरलं पाहिजे किंवा आपण हे झालं पाहिजे. पहिलं शिक्षण महत्त्वाचं आहे. हो. वाचन लेखन करावं. मला MPSC कधी माहीत नव्हती. हा, हा. जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो ना, हा. तेव्हा मी मुलाकडे बघून हे कोणता अभ्यास करतात, तेव्हा मला कळतं MPSC द्यायला लागते. आता हा. 10वी पासून पोरांना कळतं की कळतं, MPSC आहे, UPSC UPSC आहे. आम्हाला काहीच माहित नव्हतं स्पर्धा हा. परीक्षा काय, फक्त शिक्षण घ्यायचं. हा. खूप शिकायचं. हा. आणि मग मी BSc व इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये केल्यानंतर मग कमरावर काम करत बसलो. तर असेही प्रसंग आहेत. लग्नानंतर सुद्धा खूप प्रसंग आले माझ्याकडे, हम्म, की आर्थिक परिस्थिती पण हलाखीची होती. असे काही प्रसंग येऊन गेले माझ्याकडे, की असं वाटायचं की परिवारात सुसाईड करावं काय. म्हणजे परिवारासह हो. म्हणजे एवढं भयंकर. हां, अशी परिस्थिती निर्माण झाली होती हा. आणि कारण नोकरी पण नव्हती. मग काय करावं? मग एक संस्था उभी केली. हम्म. किराया देणे, हा. घर मालक जरा त्रास द्यायचा, मला आत्ताच पैसे पाहिजे, हा. परिवार चालवणं. असं वाटतं की नेमकं कसं जगावं, काय जगावं. हम्म, लहानपणापासून संघर्षमय जीवन, त्याही नंतर असं परत संघर्षमय जीवन येतो आहे. तर अक्षरशः म्हणजे त्या शून्याकडे बघत होतो मी. हम्म, हम्म. पण नंतर परत मी असं स्वतः विचार करायचो की नाही, आपल्याला लहानपणापासून संघर्ष केला, आता इथून जगायचं, काहीतरी करायचं, यावर काहीतरी मात केली मार्ग पाहिजे. काढला. मी काय करावं तात्काळ? तर मी माझं MSW झालं होतं आणि स्पेशलायझेशन लेबर वेलफेअर पर्सनल मॅनेजमेंटमध्ये. मी काय केलं, लेक्चर देणं सुरू करून टाकलं. कंपनीमध्ये जाऊन लेक्चर द्यायचं. हम्म, मी जेव्हा कंपनीमध्ये जायचो आणि लेक्चर द्यायचो, तर कधी कधी कंपन्या पण मला अलाउड करत नव्हते. हम्म. गेटवर वापस पाठवायचे, हा. की नाही आमच्याकडे वेळ नाही आहे. बरं. मी विचार केला काय करायचं. मग गव्हर्नमेंट ऑफिस सुरू केले, हम्म, हम्म. पोलीस कमिशनर ऑफिस कशा पासून. पद्धतीचं लेक्चर द्यायचं तुम्ही? त्यावेळेस तुम्हाला सांगतो, मला वाटतं 94, 95, 96च्या कालखंडामध्ये एड्स अवेअरनेस, हा, हा, हा. HIV बाबत, हा. फॅमिली प्लॅनिंग, अच्छा, अच्छा. ड्रग अब्यूज, हा, हा. ह्या सर्व विषयावरती. तर मला हे आणि कामगारांनी काम कसं करावं, हाऊ टू मोटिवेट द वर्कर्स. हम्म, हम्म. तर मी हे सर्व असं नोट्स करून सुंदर असं तयार केलं होतं आणि स्वतः खूप अभ्यास करून ते प्रेझेंट करायचं. अच्छा, मग त्याच्यातून काहीतरी पैसे मिळतील, earning येस. होईल. तर मग हा मी उद्देश होता. मग मला अलाउड करत नव्हते कंपन्यांमध्ये. मी काय हा. केलं, तेव्हा लेबर ऑफिसर होते. हा. त्यांना जाऊन भेटलो, साहेब मला असं लेक्चर द्यायचं आणि हे कामगारांच्या भविष्यासाठी खूप चांगलं आहे. चांगलं आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा. आणि कंपनी बरं, हे दृष्टिकोनातून. काय एखादी तुमच्या संस्थेमार्फत होतं की काय वैयक्तिकच केलं तुम्ही? मी वैयक्तिक हा. माझी संस्था होती मानव कल्याण पुनर्वसन शहर संस्था. हा. तर त्या अंतर्गत मग मी सुरू केलं. अच्छा. सुरू केल्यानंतर मग मला पत्र मिळालं. हा. ते पत्र कंपनीला दाखवायचो. हा. आता साहेबांचं पत्र कामगार आयुक्तांचं म्हटलं तर फरक पडायचा ना. थोडासा फरक पडतो. अरे येऊ दे त्यांना आतमध्ये. म्हणजे पत्राचा संदर्भ दिल्यानंतर तुम्हाला एंट्री तरी एंट्री मिळायची. मिळायची. आणि बरं. नंतर मी ते लेक्चर द्यायचो 1 तासाचं. हा. आणि लोक खूप त्यांचे प्रश्न उत्तर असायचे. एवढं हा. छानपैकी मग थोडे पैसे यायला लागले. हा. त्याची सुरुवात झाली आणि मग नोकरीत पण नंतर लागली आणि खूप असं म्हणजे संघर्षमय जीवनातून पुढे आलो आणि खरंच करत राहिलं पाहिजे माणसाने. जे काम मिळेल ते काम करत राहिले पाहिजे. निश्चित 100% यश मिळतो. हे माझं खात्रीशीर असं उदाहरण आहे. बरं, आता की ही जी तुमची वाटचाल सुरू होती, तर हे सुरू असताना शिक्षकाची नोकरी काय झालं, एक मजेशीर गोष्ट आहे. त्याबद्दल सांगा. अगदी अगदी अगदी. मी काय केलं, संस्था काढली. संस्थेनंतर मला मी MJ पण आहे. मी जेव्हा मास्टर ऑफ जर्नलिझम केलं, जर्नलिझम करत असताना वृत्तपत्रामध्ये सुरुवातीला एक माझं आर्टिकल आलं होतं अच्छा, काम करता करता. कुठलं वर्तमानपत्र होतं ते? तेव्हा एक छानसं छोटं होतं, हा. जर्नलिस्ट काढलं होतं वृत्तपत्र. त्याच्यामध्ये माझं नाही का हा. फॅमिली प्लॅनिंग वरती आर्टिकल लिहिलं होतं मी. अच्छा. तर ते आल्यानंतर मी असं वाचलं आणि मला एवढा आनंद वाटला, अरे बापरे मी फेमस झालोय. सुरुवात असं वाटायचं मला, आता काय जाणवत नाही पण तेव्हा खूप वाटायचं. मग तिथून मी सुरुवात, मी आर्टिकल लिहिणं वगैरे वगैरे. मग तर मी स्वतःच वृत्तपत्र असावं म्हणून मी शासन दरबार नावाचं वृत्तपत्र काढलं, बरं. साप्ताहिक. हा. तिथून मग आमचा ग्रुप तयार झाला.
ग्रुपच्या माध्यमातून त्या मी काम करत गेलोय. संस्थेमार्फत काय केलं, मग थोडंसं अर्निंग छान वाटलं. मी माझ्याकडे संस्थेअंतर्गत नाही का वेगवेगळे मोठे मोठे उपक्रम करायचे. कारण माझे एमएसडब्ल्यू असल्यामुळे मी माझ्या बरोबर जे एमएसडब्ल्यूचे मुलं होते मी त्यांना पण घ्यायचो आणि मोठे मोठे उपक्रम घ्यायचो. जसं परिसरामध्ये स्वच्छता अभियान, त्यानंतर अंधश्रद्धा, अशावरती छान छान आर्टिकल, व्यसनमुक्ती. नाट्य, हा व्यसनमुक्ती, हा. अशावरती खूप छान आम्ही नाही का एक ड्रामॅटिक असं हे केलं होतं, नाटिका बसवलेल्या होत्या. आणि ते कॉलनीमध्ये जाऊन पथनाट्य आम्ही साजरे करायचं. त्या पथनाट्य जे होतं त्याच्या मार्फत मग जनजागृती व्हायची, एक प्रसिद्धी यायला लागली. तर ह्या प्रसिद्धीचा फायदा मला असा झाला, जिल्हा निवड समितीमध्ये शिक्षकांच्या जागा निघालेल्या होत्या. हा. मी फॉर्म भरल्यानंतर मग इंटरव्ह्यूला गेलो. कलेक्टर ऑफिसला इंटरव्ह्यू होता. कलेक्टर ऑफिसमध्ये मी जसं एंट्री केली तर तिथं जिल्हाधिकारी साहेब, त्यानंतर समाज कल्याण अधिकारी, असे वेगवेगळे सर्व क्लास ऑफिसर्स होते. मजेची गोष्ट ही होती की तिथं जे बसलेले लोक होते, समाज कल्याण अधिकारी असतील, दारूबंदी अधिकारी असतील, हा. वेगवेगळे, तर हे माझ्या उपक्रमांना, म्हणजे संस्थेच्या उपक्रमांना पाहुणे म्हणून असायचे. म्हणजे तुम्हाला जवळून अगदी 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 ओळखत पाहुणे म्हणून असायचे. आणि त्यांच्या मार्फत आपण कामं करायचो, उद्घाटनाला यायचे. मी आतमध्ये एंट्री केली आणि ते लगेच म्हणणार, अरे आमच्या कसं इकडे कसं काय तुम्ही? हा, हा, हा. तर त्यांना असं वाटलं की एका इनॉग्रेशनसाठी किंवा कोणत्या कार्यक्रमासाठी मला गेस्ट बोलवण्यासाठी आले असतील, आले असते. असं त्यांना वाटलं. तर सर म्हटलं मी इंटरव्ह्यू द्यायला आलोय, हा. एक शिक्षक आहे आणि जागा आहेत त्यासाठी आलोय. तर मग म्हणे नोकरी करायची. म्हणलं हो सर, कारण समाज कार्य करता करता माझं नोकरी बेस असेल. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की शिक्षकच नोकरी का करावी? हा, हा. मी बीएससी इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये आहे, एमएसडब्ल्यू आहे, त्यानंतर डीएलएल आहे, डीएम म्हणजे सर्व पद, डीएड होतं, आता वेगवेगळ्या बीएड पदव्या झालंय, असताना वेगळं पदवी असताना मग शिक्षकच का? हा. काय झालं, समाज कार्याची जास्त आवड आणि समाज कार्य करावं तर मग नोकरी कोणती करावी? कारण अनेक मी कंपन्यांमध्ये पण नंतर नोकरी केल्या, ते बघितलं. वेगवेगळे अनुभव आले, वेगवेगळ्या कंपन्यांचे, वेगवेगळ्या ठिकाणचे पण अनुभव आले, संस्थांचे वेगवेगळे अनुभव आले. सामाजिक कार्याचा भूत जास्त डोक्यात बसल्यामुळे मला असं वाटतं शिक्षक पेशा हा चांगला आहे. का? काही ताणतणाव नाही, शाळेमध्ये जायचं, विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करायचं, आपले विद्यार्थी चांगले घडवायचे, घरी यायचं आणि मग बाकी समाज कार्य करायचं. रविवार सुट्टी, दिवाळीमध्ये सुट्टी, उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या, त्या सुट्ट्यांमध्ये आपण सामाजिक कार्य करू शकतो. म्हणून मग शिक्षकी पेशा निवडला. अच्छा, ठीक आहे, पगार कमी असेल, हा. अडचण नाही. त्यावेळेस किती पगार होता तुम्हाला सुरुवातीला? काही 3,000 रुपये. नंतर मला आवडते वाढत गेलं नंतर पगार. आता छान आहे. पण आपण सुरुवात मी ती केली, पगारापेक्षा शिक्षकी पेशा हा मला खूप महत्वाचं वाटलं. आता एक प्रश्न विचारतो की हे जे शिक्षकी पेशा आहे तुमचा, हे जे तुम्ही अध्यापनाचं कार्य करता, तर ते सांभाळून हे लेखनाकडे वळलात, तर हो. हे कसं ऍडजस्ट करता? खरं आहे, कारण बरेच आमचे शिक्षक बांधव आहेत, तेही शिक्षक आहेत, मीही कारण शिक्षकच शिक्षकांना आहे. अध्यापना व्यतिरिक्त अनेक कामं असतात असतं. आणि हे सरकार देतं. आता कसं शासकीय सेवेमध्ये काम करत असताना हा. शासनाने जे जे सांगितलं ते करावंच लागतं. कारण आम्ही त्यांच्या बांधिलकी आहोत. आणि त्यांनी जर म्हटलं हे निवडणुकीचे काम आहेत, मी निवडणुकीचे कामं पूर्ण केली आहेत केंद्राध्यक्ष म्हणून. आणि जे जे काम आहेत ते आपण प्रामाणिकपणे काम केलेले आहेत आणि त्याचं कौतुक पण झालेलं आहे. शिक्षकी पेशामध्ये काम करत असताना मी बरेच प्रयोग केले विद्यार्थ्यांमध्ये, की त्यांची गुणवत्ता वाढीसाठी म्हणा, किंवा त्यांना विद्यार्थ्यांना मी लेखनातून पुढे आणलेलं आहे. कोणते निबंध घ्यायचे, कोणता विषय द्यायचा. मला असं वाटलं की पोरं छान लिहितात, मग आपण एक काहीतरी लेखन करू शकतो. मग मी 1-2 असं आर्टिकल लिहिले, आर्टिकल वृत्तपत्रामध्ये येत गेले, ते प्रसिद्ध होत गेले. मला आनंद मिळाला. विद्यार्थी वाचत गेले, विद्यार्थी मला सांगायचे, सर तुमच्या ह्या पेपरला आम्ही आर्टिकल बघितलं. मग तो आनंद वाटत गेला. म्हटलं आपण आता पुस्तक लिहावं. आणि माझं संघर्षमय जीवनच होतं, म्हणून ती एक आत्मकथा माझ्या सुशिक्षित बेरोजगारापर्यंत, माझ्या शिक्षकांपर्यंत पोहोचावी ही माझी भूमिका होती. माझ्या शिक्षकांनी पण माझा आदर्श घ्यावा की ही एक शिक्षक व्यक्ती उच्च शिक्षित असून सुद्धा शिक्षक आहे, आणि शिक्षक असून सुद्धा जर पुस्तक लिहू शकतो, अनेक शिक्षकांनी लिहावं असं तुम्हाला तर मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा लिहिलं. हा आदर्श घ्यावा, त्यांनी पुस्तकाचं लेखन करावं, कारण त्यांचाही अनुभव त्यांनी समाजापर्यंत शेअर करावा. कारण प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असेल. अगदी. कारण तो वेगळ्या कुटुंबातून आलेला आहे, वेगळ्या संस्कृतीमधून आलेला आहे, त्यांनी काही जीवन संघर्ष घडवलेलं असेल तर त्याचंही चरित्र, त्याचे जीवन चरित्र ही समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे.
म्हणून मला वाटलं की सुरुवात कोणती म्हणतात ना की दुसऱ्याला सांगण्यापेक्षा स्वतः सुरुवात करावी. म्हणून एक लेखन सुरुवात केली. मला अनेक दिवस लागलेत. पुस्तकाचं लेखन केलं. ती पुस्तक आता प्रसिद्ध होतो आहे. माझ्या माझ्या या सुंदरशा ग्रंथरूपी पुस्तकासाठी अनेक मान्यवरांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत. जसं मंत्री महोदय आहेत, शासकीय प्रशासकीय अधिकारी आहेत, यांच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. आणि त्याच्या शुभेच्छा ते पुस्तक बघून, कारण मी जेव्हा त्यांना भेटलो सांगितलं की सर ही माझी पुस्तक आहे आणि माझं संघर्ष जीवन कसं आहे हे थोडक्यात त्यांना प्रेझेंट केलं आणि त्यांनाही ते सुद्धा इमोशनल झालेत आणि म्हटलं की ठीक आहे, हरकत नाही. अनेकांना वाटलं असेल की हे काहीतरी वेगळं देत वेगळं. आणि हा मुलगा जर एवढं संघर्ष वातावरण पुढे आलेलं आहे, एक शिक्षकी पेशामध्ये परत काहीतरी करतो आहे आणि ही पुस्तक जर समाजापर्यंत पोहोचली, ही पुस्तक जर त्या तरुणांपर्यंत पोहोचली, ही पुस्तक जर सुशिक्षित बेरोजगारांपर्यंत पोहोचली, ही पुस्तक शिक्षकांपर्यंत पोहोचली, ही पुस्तक जर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली, तर विद्यार्थी असे या पाऊल वाटेने पुढे जाऊ शकतात, मार्ग भ्रमण करू शकतात आणि ते त्याच्या जीवनात येताना सार्थक करू शकतात असं त्यांना वर्ग. म्हणून त्या सुंदरशा शुभेच्छा माझ्या पुस्तकासोबत आहेत, माझ्यासोबत आहेत आणि तिथून ही वाटचाल आहे. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो की आपण हे प्रेरणादायी असं पुस्तक मार्केटमध्ये येतंय, तर या पुस्तकाच्या माध्यमातून तर तुम्ही बरंचसं काही सांगताय, परंतु या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही तरुणांना तरुणींना काय सांगाल? खूप छान प्रश्न आहे. निश्चितच कोणत्याही तरुणांनी, आता मी बघतोय ना कोणी बरेच विद्यार्थी आत्महत्या करतात, बरेच विद्यार्थी उच्च शिक्षण घेतलं की त्यांना असं निराशा येते, त्यांना वाटतं काय करावं काय नाही करावं, नोकरीच्या प्रतीक्षेत असतात. नोकरी, आता बघा नोकरी प्रतीक्षेमध्ये असताना नोकरी लागत नाही म्हणून ते निराश होतात आणि मग कुठेतरी ते वेगळ्या मार्गाने जातात. तर मग त्यांना हेच सांगायचं आहे की माझ्या तरुण बांधवांनो, शिक्षित बांधवांनो, शिक्षण हे नोकरीसाठीच आहे असं नाही समजायचं. शिक्षण हे तुमच्या जीवनाचं घडवण्यासाठी एक फार मोठे तंत्रमंत्र आहे. माणूस घडवण्याचं कार्य करतात. तुम्हाला ते शिक्षण घडवतं की नोकरीचा हा एक पार्ट आहे, येणारच तुमच्याकडे, पण शिक्षण जर असेल तर तुम्ही काहीही करू शकता. उद्योग व्यवसाय आहेत, स्वतःला प्रेझेंट करा. मी आता सांगितलं की माझ्याकडे काही नसताना मी काय केलं, आयडिया केली की नाही मला एक प्रबोधनात्मक काहीतरी लेक्चर द्यायचे, कंपन्यात जाऊन आपलं काम करा. पण मी केलं ना, स्वतः स्टडी केली, मी लोकांना काय शिकवलं पाहिजे, काय ज्ञान दिलं पाहिजे, काय मार्गदर्शन करू शकलं पाहिजे आणि त्यांना काय आवश्यक आहे, तर ते आवश्यक मी ते हेरलं, तसे नोट्स तयार केले, अभ्यास केला आणि मग मी प्रेझेंट केलं. मी तुम्हाला एक सांगतो, मी एकदा लुपिन कंपनीमध्ये गेलो होतो आणि आरोग्यविषयक माझं लेक्चर होतं, आरोग्यविषयक. मी स्वतःला असा विचार केला की लुपिनमध्ये सर्व सायंटिस्ट लोक आहेत आणि मी हेल्थवर त्यांना बोलेन. बरं, त्यांनी जर मला प्रश्न विचारले तर मी काय उत्तर देणार, कारण मी त्या चाकोरी पद्धत याच्यामध्ये होतो तर मी कुठे कमी पडेन का, मनावर धाकधूक. पण विचार केला नाही, जायचंच. का जायचं, तर त्यांनी जे प्रश्न निर्माण करतील ना त्या प्रश्नातून मला अजून शिकायला मिळेल, मी अभ्यास करेन. येस, बघा माझी जिद्द बघा की ते प्रश्न करतील, ठीक आहे, काही प्रश्न माझ्याकडे प्रलंबित ठेवेल, त्या प्रश्नाला परत अभ्यास करेन, सखोल अभ्यास करेन आणि तो अभ्यास परत मला दुसरीकडे उपयोगी पडेल. हाच हेतू ठेवून मी त्या कंपनीमध्ये गेलो. की प्रकाशन सोहळा कशा स्वरूपाचा असेल आणि हे जे आकर्षण लोकांना झालेलं आहे, तर त्याबद्दल काय बोला? निश्चित लवकरच हा 8-10 दिवसांमध्ये प्रकाशन सोहळा होतो आहे आणि या प्रकाशन सोहळ्यासाठी माननीय मंत्री महोदय राहणार आहेत, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हे सुद्धा राहणार आहेत. मी आवाहन करेन माझ्या सर्व मित्रांना, माझ्या सर्व शिक्षक बांधवांना की आपण या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहा आणि या माझ्या हृदयस्पर्शी हरिश्चंद्राची यशोगाथा या पुस्तकाचं जे प्रकाशन सोहळा होत आहे त्यात ती आपली उपस्थिती ठेवाच, परंतु जास्तीत जास्त संख्येत ते पुस्तक आपण विकत घ्यावं आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना, आपल्या मुलांना ते प्रेझेंट करावं अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि आपण या सोहळ्यास, प्रकाश सोहळ्यास उपस्थित राहावं अशी एक नम्रतेची विनंती पण करतोय. आपण कायझेन इंडिया न्यूज चॅनलशी सविस्तर प्रदीर्घ संवाद साधला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.